वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, वृक्षतोड प्रकरणात चौकशीची मागणी. मौजा गिरोला जपान येथील गट क्रमांक 160 मधील सागवान व इतर वृक्षतोड प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप वन समिती अध्यक्ष तथा तक्रारदार युवराज पर्वते यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कास्तकार यादव पर्वते यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये वृक्षतोड परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाडांचा पंचनामा करण्यात आला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वृक्षतोडीस परवानगी देण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यानुसार मे 2026 मध्ये 87 सागवान व इतर झाडांची तोड करून लाकूड अन्यत्र हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान 14 मे रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर वन विभागाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युवराज पर्वते यांनी केला आहे. ठेकेदारामार्फत तडजोडीचा प्रयत्न करण्यात आल्याचा तसेच काही कागदपत्रांमध्ये खोट्या स्वाक्षऱ्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय एका बाजूला वृक्षतोड परवानगीचे प्रकरण आले नसल्याचं सांगितलं जात असताना दुसऱ्या बाजूला परवानगी नाकारल्याचं पत्र देण्यात आल्याचं वन विभागाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. मुख्य वन संरक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच माहिती अधिकार अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तक्रारदार युवराज पर्वते यांनी दिला आहे. पत्रकार संघटनांनी वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी माध्यमांबाबत केलेल्या अकथित वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात असून संबंधित पुरावे सादर करावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर.